हिंगोलीमध्ये कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झालेत। वसमत परभणी महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। नुकसान भरपाई मिळण्यासाठी 2 तास शेतकऱ्यांचा ठिय्या होता। हेक्टरी 50,000 रुपये देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली। अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, हळद पिकांना मोठा फटका बसलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। वसमत परभणी राज्य महामार्गावर जे आहे ते खांडेगाव पाटीवर रास्ता रोको शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसगट प्रति हेक्टर 50,000 रुपये शेतकऱ्यांना अनुदान द्यावं, अशी देखील या ठिकाणी मागणी झालेली आहे। आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित सर, आज जो रास्ता रोको करण्यात आलेला आहे, नेमक्या प्रामुख्याने काय मागण्या होत्या? माझा शेतकरी अतिशय बिकट अवस्थेमध्ये आहे। माझ्या शेतकऱ्यावर पेरणीच्या अगोदरच संकट होतं, पण कशी बसी माझ्या शेतकऱ्यांना कुठून तरी सावकाराकडून म्हणा, कुठून तरी म्हणा पैसे जमा करून ही पेरणी केलेली आहे। आणि आज हातासून तोंडाशी आलेला घास हा निसर्गाने ओढून घेतलेला आहे। आज पिकं पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहेत। 10 ते 15 दिवसापासून या ठिकाणी पावसाने हा थैमान घातलेला आहे, तरी या शासनाला, या सरकारला जाग आलेली नाही। आज कुठेतरी येऊन बांधावर फोटो काढता जातात, पण माझ्या या शेतकरी राजाला आजही मदत म्हणून जाहीर केलेली नाही। यांच्या मनामध्ये जी मदत जाहीर करायचं आहे, तुटपुंजी मदत, ती मदत हा शेतकरी या ठिकाणी अजिबात स्वीकारणार नाही। अत्यंत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं भयानक नुकसान झालेलं आहे। एक तर पेरणी सुद्धा वेळेवर पाऊस पडला आहे, त्यावेळेस नुकसान झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये हे शासन नुसता घोषणा करत आहे, परंतु घोषणा करून त्याची अंमलबजावणी होत नाही। आता सरकार यांच्या मागण्या कितपत मान्य करणार हे देखील पाहावं लागणार आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज।